वेलकम टू स्मार्टी. टेम्पो येत नाही. तिकडे काय ऑप्शन आहे आम्हाला? आडवलीवर आहे आम्ही, बरोबर आडवली. काय छुट्यावर आलो रे प्रव्या? अवतार खूप घाणेरडं झालेलं आहे. अँड ॲक्च्युली आता आम्ही उतरलेलो आहोत आडवली, महाराष्ट्रामधलं सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे कोकण. आणि आज त्या कोकणवर आम्ही आलेलो आहोत. सो खूप एक्सायटेड आहे ॲक्च्युली. इकडे थोडं जरा एक्सप्लोअर करणार, त्यानंतर आंबे, फणस, करवंद, खूप वेगवेगळ्या प्रकारचं सर्व काही खाद्य. अँड नक्कीच मजा तर येणारच आहे. थोड़ा फिर से एक सीन हो गया यहाँ पर. एक्चुअली हम लोग जिस गाड़ी से आए थे यहाँ पे अडवली, अभी हमें फिर से एक अडवली के अगले स्टेशन पर जाना है, बिकॉज यहाँ पर हमें प्रॉपर गांव जाने के लिए कुछ ऑटो या फिर कुछ टैक्सी वगैरह कुछ मिल नहीं रहा गांव में. सो अभी फिर से स्टेशन पर आए हम लोग. अभी स्टेशन से दूसरी जो दिवा पैसेंजर आएगी, वो दिवा पैसेंजर से हम लोग जाएंगे. कौन से स्टेशन पर जाएंगे? वेरवली स्टेशन पर. सो मिलते हैं वेरवली स्टेशन पर. आम्ही पोहोचलो इथं स्टेशनला. गाडी तर भेटत नाही आम्हाला. आम्ही आता विचार करतोय सर्व एक एक घोडा घेऊन घोड्यावरती बसून जाऊ. आम्ही आम्ही वाट बघतोय. प्रवासा घोडे पाठवणार आहे आमच्यासाठी. कधी पाठवतो तुला घ्यायला येणार. आमचा स्पॉन्सर बोलत होता की तुम्ही फक्त गाडीचा नंबर सांगा, गाडीचं नाव सांगा. ना स्पॉन्सर दिसतोय, ना गाडी दिसती, ना स्पॉन्सरने टेम्पो पाठवलाय. आता काय अभि हालत चाललंय. 4 व्हीलर पाठवणार होता, 4 व्हीलर गेला पोहोचण्यात. आम्ही पोहोचलो आहोत आमच्या स्पॉन्सरच्या गावी. पण आता बघूया आता आमचा स्पॉन्सर आम्हाला उत्तर काय देतोय. प्रवेशच्या इकडे गेलो, असे सगळे पळत पळत जावा लाईक पब्लिक दुलाई सारखं. रस प्यालय म्हणलं माय, रस प्यालय म्हणलं माय, रस प्यालय म्हणलं माय, झोझो रस प्यालय म्हणलं माय. वाटतं हे बघ 10 किलोमीटर. हा यो बघा आमचा स्पॉन्सर. मला म्हणला होता जो बाळा काय पाहिजे, जो बाळा तुला काय पाहिजे सोन्या सांग मला. मला काय नको, काय पाहिजे ते भेटणार. यो काय म्हणला होता दादा बाळा तू टेन्शन घेऊ नको, मी तुला 4 व्हीलर करतो, वरून 1000 रुपये देतो. 4 व्हीलर पाठवतो आणि घोड्यावर बसून. पण तो तुमचा नाही, तुमच्या कॅप्टनचा फॉल्ट आहे ना तो. फॉल्ट आहे. तू मला काय बोलला भाई 2 ला मी टच होईल. आता तो टेम्पो वाल्याला दुसरी भाडी नाही, तो जाणारच ना तुझ्यासाठी. तो 4 वाजेपर्यंत थांबणार आहे. पण आम्ही 2 ला अडवलीला टच होतो. एक चांगली गोष्ट केली आहे आमच्या स्पॉन्सरनी. आम्हाला प्रोटीनची सोय केलेली आहे. प्रोटीनची दादाने आम्हाला प्रोटीनची सोय केलेली आहे, म्हणजे दूध आणि मटन. क्या बात आहे. अरे उद्या सकाळी दूध. अच्छा उद्या सकाळचं दूध आहे. आता रात्री वांग्याची भाजी. नाही आता वांग्याची भाजी आहे. मटन बिटन चला.
चला जोजा कुठे आहे? आता मागून दाखवलं असतं रे, बस रेमो बनवला बापरे घेऊन जायचं बरं का. दादा हे फणस आहेत का काय? फणसाचे काय आहेत आता? काय बोलायचं? फणसा आहे की फणसा आहे? आंबा काय द्या ना. आंबा आहे ना. हे मुलांना पळाली यार. प्रॉपरली खाना होने के बाद अभी हम तैरने जा रहे हैं नदी पर. सो ये बहुत ही बड़ा एक्साइटमेंट है एक्चुअली. मुंबई में या किसी भी सिटी में आपको स्विमिंग पूल मिलते हैं, नदी नहीं मिलती. सो गांव में आने का यही एक फ़ायदा होता है, एक खुला एनवायरनमेंट, फ्रेश एयर, इधर का खाना बहुत अच्छा रहता है और उसके साथ साथ तो स्विमिंग नदी पर करना ये बहुत ही बड़ा, जो भी शहर से आता है या सिटी से आता है ना, टाउन से आता है कोई भी ना, तो उसको बहुत ही बढ़िया लगता है. नाचूंगी रे गाऊंगी रे. कोकणात आला मराठीत ब्लॉक कर ना. अरे मावर गे मावर. असं काहीतरी स्लँग यूज कर इकडचे. अरे ए रांडेच्या, तुला देऊ का भाताचा भारता? काय शर्यतीचे बैल. हे बघा, शर्यतीचे हे आहे कोकणातलं पारंपरिक पद्धतीने बांधण्यात येणारं हे घर किंवा झोपडं म्हणू शकतो आपण याला. वाडा. इथे एसीची गरज नसते, इथं नॅचरली एसी आहे, ती म्हणजे हवा. नॅचरल हवा. काय डोक्यावर अंडरवेल आहे काय? टायटी. टायटी. हे दादा शर्यतीचे बैल कुठे आहेत? शर्यतीचे बैल. हा शाबाश. कुठे जाऊ? एनर्जी ड्रिंक आहे. इट्स अ नाईट पार्टी डूड. खूप तुमको सवेरे दिखा दो मैं.
वर्कआउट के बाद अगर सबसे हार्ड एंड्योरेंस अगर आपको करना है तो वो सबसे हार्ड एंड्योरेंस होता है डांस। मत भूलो, कंटिन्यूसली 1 आवर या 1.5 आवर डान्स करो. नाचण्याचं मजाच वेगळी आहे. कुठे जायचंय? ए उघडा पाक्या, उघडा पाक्या, ए उघडा पाक्या. पक्या कुठे जायचंय? आंबे तोडायला. तू कुठे राहतो रे लहान बाळा? आंब्या खाली. आयो बघा आमचा जितेक्स नामेक्स. अरे या पोराच्या गावाला आलोत आम्ही. लांजा लय लांजा करतो या पोराने ना तोडायला आंबे. ह्यानी एक आंबा नाही दाखवला 2 दिवसापासून. कुणी आंबा नाही दाखवला. अरे मी होतो इथं. याचं सांग. मी होतो इथं. याचं सांग. रात्री आंबे खाल्ले. काकी आंबे तोडून चालली गायकवाड ब्लॉग 04. छन 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 छन. कुणाल काय का घेऊन आलो नाही इकडे? मी बॅगा तिथेच ठेवल्या असत्या. जे आम्ही लोक जाणार मग तुला मजा कुठे कुठे? हे दादा जोजो हे दादा गप्प बसा. लगेच माझा तुझा नाही. जो खाली खाल्लाय तू. जो खाली पडेल ना तो माझा. हा मी आता सांगतोय. आणि जो पहिले जो मी आता सांगतोय जो परत गेला आता मी बुक्का दे मागून. थांब नको जाऊ रे जोजो. ते थांब. नाही पडला. ए उघडा पाक्या गप्प बस. उघडा पाक्या. काठी आणतो तुझे. थांब काठी आणतो. चालेल तुमचा फ्लो बरोबर नाही. काठी थांब. अरे काठी वरती चढतो. नको रे जितू. अरे चोरा गप ना. वर चढा बोलतोय. हाय का अक्कल तुला? अरे हा कोण आहे? माणूस आहे का? लागेल ना फांडीला कुठं. जोजो मी आधी सांगतोय. मी मी आधी सांगतोय भाई. ज्याच्या हाताला ज्याच्या सोड तिथं. बिग बंद कर. घरी जा. काढ. हा पिवळा माझा आहे भाई. मी आधी सांगतोय दादा. अरे लय पिवळा आहे रे. तुम्हाला घेतो ना. इथे एक लेटिंग दिसलं होतं. टेस्ट करा. इथे एक लेटिंग इथं दादा हा वाला तो पडलाय. दादा हा वाला हा तो हा तो त्याच्या वरचा रे. त्याच्या वरचा. हे काय आहे दादा? हे दे ना यार. अरे खराब आहे. तो बघ पिवळा वाला. तर गाईज या सगळ्यांना कच्चे आंबे भेटलेत. आपल्याला बघा पक्का व भेटलाय. पूर्ण पिकलेला आहे. मी मगाशी मागितलं होतं तुला. अरे तुला लाज वाटते का? त्या निखिलला त्याने आंबा नाही नका देऊ. हा ते घेतील आता. हे कुठं आंबे घेऊन आले? ते काही आपण बोललो होतो ना. माझा एक फोटो आंबा अरे जितू मला भेटला नाही. जितू अरे जितू आधी ना घेऊ येवा. तू बसून खाते का येड्यावानी? अरे हा इथून दिसतोय. अरे जितू हलव. अरे बाप रे बाप. जितू हलव रे. सर्वांना भेटेल. अरे नाही अरे तोंडाला साल का बघ पहिलं नाही रे. हलव जितू. हा जितू इथं कोणता अजून एक काढ द्यायला मल्ल्याला.
सबर का फल मीठा होता है. अरे बाबा तो रोज चांगला ते कोकणात आलोत आणि आंबे न विदाऊट खाता जाणे सगळ्यात मोठं बॅड लक. फ्रेश बोल ना, फ्रेश रिग्रेट. हे आजकालचे पोरं मला शिकवतात रिग्रेट फ्रेश बोलायचं. पण लागून घेणार आहे जोजो तुझं गाव कुठलं आहे जोजो? या साईडला बघ. जोजो तू खाल्ला ना? 2-3 खाल्ले सकाळपासून आंबेच खातो. जोजो नाही खाल्ला रे. नाही खाल्ला रे. आणि कसं हे साल नको काढू रे. अरे तोंडावर तर पूस लागलेला ते. जितू ए जितू माझा बोर्ड एकदम स्ट्रेट. कच्चे इतना आंबे कच्चे. अरे हा धुंदगार वारा या कोवळ्या सहारा पाखंड बिरपिके बिंब भिजलेले भगवा रूप सजले. मला कोकण आम्हाला जाऊन देत नाहीये. कोकणात कोकण पाऊस आंबा आणि आम्ही अजून काहीच नको लाईफ मध्ये. पाहिजे तर हे पाहिजे. थँक्यू सो मच प्रवीण दादा. धन्यवाद मला दादा जी सुख सुविधा आणि जे आम्हाला सहकार्य केलं ना त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि ॲक्च्युली खूप छान वातावरण झालेलं आहे. मला समजत नाही इथून जाऊ नाही वाटत आहे. बट काय करणार ना की काही कारणानिमित्त जावं लागतं. बट ह्या पावसामध्ये चिंब भिजलेले